ऑपरेशन सिंदूर नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांची घोषणा झाली। यामध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षातील एकाचाही शिष्टमंडळामध्ये समावेश नाहीये। यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। खासदारांची संख्या कमी असल्याने नेतृत्व मिळालं नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। तर शिष्टमंडळामध्ये आम्ही नसण्यात काहीही वावगं नाहीये। आम्ही तिरंगा यात्रा काढणार आहे असं देखील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। एकूण किती जणांचे मंडळ आहे, किती खासदार आहे? 7। यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोणता आहे? भारतीय जनता पक्ष। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे 2 घेतले, 2 नंबरचा काँग्रेस पक्ष आहे त्यांचे घेतले। राज्यसभेत आमचे 3 आहेत आणि इकडे 1 आहे। संख्या कमी असल्यामुळं काही लोकांना प्रतिनिधित्व तिथं मिळालं नाही। बॉर्डरवर काही संकट उभं राहतं किंवा काही समस्या उभ्या राहतात, त्यावेळेस नेहमीच भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि भारतीय जनतेने दाखवलेलं आहे, भारताच्या जनतेने, की आम्ही सगळे भारतीय आहोत आणि त्या भूमिकेतनं हे त्या पक्षाचं नेतृत्व करायला नाही, भारताचं नेतृत्व करायला चालले। आम्ही हे स्वराज्य धर्म छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या हिंदुस्थानचं, अवघ्या देशाचं मानबिंदू, त्यांच्या स्वराज्य धर्म त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीसहित आम्ही या ठिकाणी जे सुरू केलेलं आहे, या शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता याचं उत्तम पद्धतीने त्यांच्या विचारधाराचं वर्णन करणारं हे दालन या ठिकाणी आहात। महाराष्ट्र कसा घडला, महाराष्ट्राची प्रगती कशी झाली आणि उद्याचं महाराष्ट्रासाठी आपलं योगदान का असलं पाहिजे, हे नव्या पिढीला जर काही समजलं हे सारं योगदान, तर एक वेगळी प्रेरणा घेऊन त्यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावरती योगदान मिळेल अशाच भावना एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, अध्यक्ष म्हणून मला म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।